आणि इथं कुत्र्याचे पिल्ले आहेत. कसं मी इथं बसला उग बघू लागले तिकडं केवढं चांगलं. चिडगुप्प्याला आलो होतो, जिम चालू होतं म्हणून. मला आता जिमच बंद आहे. आज काय फ्रायडे आहे म्हणून. आता ह्याचं रिचार्ज करायला चाललो दुकानला. मग ह्याचा फोनचं रिचार्ज करायला चाललो आता. राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज एळमास आहे म्हणून काढू लागलो. आज डायरेक्ट घरातूनच व्हिडिओ काढलालो. सर होमवर्क दिले होते. रात्री 1 वाजल्यापासून होमवर्क करत होतो आमच्या या थेरी बुकमध्ये. आता अजून बस 5 वाजू लागले. आता 1 वाजल्यापासून करू लागलो. आता केवढं होलं आज थोडं दाखवतो. आज हे कंप्लीट पण करायचे. रात्रीपासून लागलो मगर संपलं नाही. आता अजून केवढं होलं तेवढं करतो. बाकीचं उद्या जाऊन दाखवतो सरला. मी आता शेताला येऊन दूध पण पिळून घेतलो, म्हशांना चारा पण घातलो. आता घरला जातो. घरला जाऊन आणि परत थोडंसं लिवत बसतो. केवढं होलं तेवढं कमी होतं. आणि आता आज पण फ्रीली काढतो. आता तर गल्लीमध्ये पण माहितीच होलं मी व्हिडिओ काढता म्हणून. तर काढतो फ्रीली. केवढं होलं तेवढं दाखवतो. आणि आज ते जिम सोडून एक दुसऱ्या जिमला पण जायचं आहे चिडगुप्प्यामध्येच. ते पण बघूया आज. माझी घरातली पूजा होईल हे मंदिराची. आता शेताला जायचं आहे निवद घेऊन, पांडवांना निवद करायसाठी. आता मम्मी आणि बहीण आंघोळ करून निवद बांधून घ्या शेताला जातो. मी आणि मम्मी शेताला येऊन आता इथं मंदिरमध्ये निवद चढवला. आणि तिथं पांडव आहेत, पांडवांना पण निवद चढवला. आता जेवून काम कोणचे ते करून घेता होता मंदिरमध्ये. आणि इथं पांडवांना तर कसं पण निवद चढवलायचं. आणि इथं असं शेतामध्ये असं 2 उंडे करतात ते उंदराच्या नावाने. आणि हे उंदराच्या नावाने तिथं त्यांना पण निवद चढवतात. ते उंदर ते ना पीक ते नाही खावावं म्हणून. आणि इथं कुत्र्याचे पिल्ले आहेत. कसं मी इथं बसला उग बघू लागले तिकडं केवढं चांगलं. मी आता आलो आमच्या या उडबाळच्या रेणुका यल्लम्मा टेम्पलला. इथं दोस्त आहेत. आता दोस्तांपाशी जाऊन बघूयात. आणि चिडगुप्प्याला जायचं आहे जिमला. हे 2 दोस्त आहेत. आता ह्यांच्यासोबत चिडगुप्प्याला जायचं आहे. चिडगुप्प्याला आलो होतो, जिम चालू होतं म्हणून. मला आता जिमच बंद आहे. आज काय फ्रायडे आहे म्हणून. आता ह्याचं रिचार्ज करायला चाललो दुकानला. ह्याचा फोनचं रिचार्ज करायला चाललो आता. मी आता चिडगुप्प्यावरून घरला जाऊन जेवून इकडं आलो. एकदम झोपाचं मन करू लागलंय. आता म्हैशांना जरासं ऊसामधले जो छोटे पिल्ले राहते ते ऊसाचे ते तोडून घालतो. तोडून घालून जरा अर्धा घंटा झोपतो. लई डोकं दुखू लागलं. पुरा रात्रभर जागी होतो. मी आता आलो शेतावरून दूध पिळून. आता आणि घरला आल्यानंतरला हे माझ्या भाच्याचं बड्डे आहे. आता ह्याचं बड्डेची तयारी करू लागल्यात. बघा आता ह्याचं पण बड्डे कसं होतंय ते. असं डेकोरेशन केलंय बड्डेचं एकदम सिंपल तरीक्याने. मग आणि सिंपल नाही तर काय आहे. आता केक तेन कापाचं होलंय आणि दूध पण घालून आलो. आणि
आजच्यासाठी तर एवढंच होतं. आज फ्रीली काढलो. आजच्यासाठी एवढंच होतं. अगर तुम्हाला व्हिडिओ थोडी पण पसंत आली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या.